जीवनभर ते कोणत्या भावने, कोणत्या हाताने, कोणत्या हृदयाने त्या समोर आले असतील, काय मागितलं असेल. आपल्या घराला पोट फडायला गेले, त्याला पाठोपाठा कोथळा बाहेर काढला, त्याची सर्जरी केली यशस्वी. नित्यवाली म्हणजे आई आहे, काय सांगितलं असेल त्यांनी. रोज पूर्ण चाललाय, रोज तर शिवाजी महाराज ठार मारायला होता. काय मागितलं असेल. हिला नमस्कार केला, तसा तुळजामातेला नमस्कार केला. ते शाही ठिकाणाच्या वरती गेले, काय आईला सांगितलं असेल त्यांनी. आठवूया आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगी शिवछत्रपतींची आज हात म्हणून भवानीला आशीर्वाद मागितला असेल. आई तू माझ्यात काही करून घे, मला हे करायचे. हिंदुस्थान टिकवायचं, हिंदुस्थान टिकवायचं असेल तर शत्रू समजवला पाहिजे. आज शत्रू कोण, मित्र कोण, बैरी कोण, कैवारी कोण, आपला कोण, पका कोण, बैरी कोण, काय काही कळत नाही. असला मूर्ख समाज, खायला काळ आणि घडीला भाग असा 100% सगळा समाज आहे. आज आपल्याला पाकिस्तान आपला शत्रू वाटत नाही. पाकिस्तानचं संबोधायचं जग नीट चालत नाही. ही खुर्मात आपल्या अंतकरणात आपण ठेवली पाहिजे. तसेच ख्रिश्चन या देशातले सगळे डाव्या विचारसरणाचे हरामखोर हिंदू सुद्धा हे शत्रूच आहेत. या शत्रूंना संपवण्यासाठी आपला जन्म आहे. हो, ती शिवकृष्णान हिंदुस्थान या कामाचा जन्म होईल. शिवछत्रींचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करणारा हिंदुस्थान पूर्ण करावा म्हणून आपलं काम आहे. आपण आईला आपल्या अशी श्रेष्ठ अशा उद्दिष्टासाठी मागणी मागूया. आणि तू आमच्या चित्तात, रक्तात, अंतकरणात, बुद्धीत, मनात, नसानुसार तू वास कर, कायम वास कर. श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत नव्हे सुद्धा आई तू मला सोडू नकोस. माझी पाठागार कर आणि शिवछत्रींचा अधुरा कार्य पूर्ण करण्याचं काम माझ्यातनं करून घे. आपण आईला मागूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.